नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. बघा, प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे जे टीचर नावाने, जे हे अजून काही लोकांनी डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून ठेवा, ज्यात रोज नवीन व्हिडिओ, टेस्ट, स्टडी मटेरियल तुम्हाला पाहण्यास मिळेल. चला आपण पुढे जाऊया. आज आपल्याला त्याच्या आधी प्रवीण अकॅडमी मध्ये आज आपण शिकणार आहोत. चला, ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं असेल. चला तर आज आपण शिकणार आहोत मित्रांनो नाउन. काय शिकणार आहोत? नाउन. काय शिकणार आहोत? इंग्लिश ग्रामर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे एक चॅप्टर शिकणार आहोत. खूप आयएमपी चॅप्टर असेल आज. ह्या चॅप्टरवरचे एरर मिस्टेक सुद्धा आपण आज करणार आहोत. या चॅप्टरवरच्या काय करणार आहोत मित्रांनो? एरर मिस्टेक सुद्धा करणार आहोत. तर आपण एक नवीन सिरीज चालू केली इंग्लिश ग्रामरची. प्रत्येक चॅप्टरवरचे रूल्स अँड त्याचे एरर मिस्टेक्स ह्या फॉर्मॅट मध्ये आपण काय करत आहोत? कंटिन्यू करत आहोत. सो तुम्हाला नाउन आणि नाउनच्या एरर मिस्टेक आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर लेक्चर थोडंसं मोठं होईल, तर प्रॉपर नोटबुक घ्या आणि नोट्स काढून घेण्याचा प्रयत्न करा. याची पीडीएफ हवी असेल तर ऍप्लिकेशन मध्ये आहे, ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये याची पीडीएफ मी टाकून देईन. बघा, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, आता नाउनची डेफिनेशन तुमची लर्न असली पाहिजे. आता सर्वांना माहित असेल नाउनची डेफिनेशन काय. तर नाउनची डेफिनेशन काय? नेम ऑफ प्लेस, नेम ऑफ ओके, नेम ऑफ प्लेस, पर्सन ओके, थिंक अँड इमोशन. ठीक आहे, इमोशन इज कॉल्ड नाउन. ही बेसिकली नावाची काय डेफिनेशन आहे. मराठीत पण सेम आहे, इंग्लिश मध्ये पण सेम आहे. सो नेम ऑफ डेफिनेशन ऑफ नाउन काय? मग नेम ऑफ प्लेस, पर्सन, थिंक और इमोशन. मग याच्यामध्ये चार गोष्टी आहेत आपल्याला. कशाचं नाव शोधायचं? पहिली गोष्ट कशाचं शोधायचं? प्लेस यानी काय? ठिकाणाचं नाव. कुठल्याही ठिकाणाचं नाव असेल तर ते नाउन येणार. देन सेकंड थिंग इज पर्सन. तुमचं नाव, माझं नाव, हे सर्व काय येणार? ठिकाण येणार. त्याच्यानंतर या पृथ्वी तलावर जेवढ्या काही वस्तू असतात सर्व थिंग्सचं नाव काय येणार? नाउन मध्ये कन्वर्ट होणार, नाउन असणार ते. अँड लास्ट वन इज इमोशन म्हणजे भावना, जे डोळ्यांना दिसत नाही, हृदयाला काय होतात? फील होतात, त्यांना काय म्हणतात? इमोशन. अक्षर समजत नसेल तर व्यवस्थित लिहितो, ठीक आहे? त्यांना काय म्हणतात? इमोशन. सो इमोशन्स. लक्षात येते मला काय म्हणायचं? म्हणजे नाउन या सेक्टर मध्ये चार कंटेंट्स डोक्यात आले पाहिजे तुमचे. एक तर प्लेसचं नाव असलं पाहिजे, एक तर पर्सनचं नाव आलं पाहिजे, एक तर थिंगचं नाव असलं पाहिजे, एक तर किंवा काय असलं पाहिजे? इमोशन्स असले पाहिजे. ठीक आहे. सो ही झाली बेसिक डेफिनेशन ऑफ नाउन. आता आपल्याला काइंड्स ऑफ नाउन या टाइप्स ऑफ नाउन पहिले डिस्कस करू, त्याचे रूल्स डिस्कस करणार आहोत आणि त्याचे एरर मिस्टेक आपल्याला डिस्कस करायचे आहेत. मी गॅरंटी देतो तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. तुमचा एकही प्रश्न काय होणार नाही मित्रांनो? चुकणार नाही. ओके, सो लेट्स बिगिन. ओके, ही तर डेफिनेशन आपण लर्न केली. आता काइंड्स ऑफ नाउन या टाइप्स ऑफ नाउन. ओके, काइंड्स ऑफ नाउन किंवा काय म्हणूया आपण? टाइप्स ऑफ नाउन. ह्या तुम्हाला बऱ्याचदा पुस्तकामध्ये सापडून जातील किंवा माहित असतील. सो बघा, जर काइंड्स ऑफ नाउन किंवा टाइप्स ऑफ नाउन बघितलं तर सर्वात पहिले काय? कॉमन नाउन. सर्वात पहिले काय? कॉमन नाउन. बरोबर आहे, कॉमन नाउन. नाउन नाही लिहित मी. नाउनचा पहिला प्रकार सामान्य नाम, देन प्रॉपर नाउन. बरोबर आहे. दुसरा कोणता आहे? प्रॉपर नाउन. ओके, प्रॉपर नाउन. आणि तिसरा जो आहे तो अब्स्ट्रॅक्ट नाउन. तिसरा कोणता आहे? अब्स्ट्रॅक्ट नाउन. तिसरा कोणता आहे? अब्स्ट्रॅक्ट नाउन. अशा नामाचे मुख्य तीन प्रकार. नाउनचे 3 टाइप्स. ओके, किती टाइप्स आहेत? 3 टाइप्स आहेत. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन आहे, अब्स्ट्रॅक्ट नाउन. आता कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन मधला डिफरन्स तुम्हाला माहित असेल. ओके, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता तर हा बेसिक डिफरन्स तुम्हाला माहित असेल. मी जसं म्हटलं बॉय तर आपल्या डोळ्यासमोर अनेक मुलं असतात. मी म्हटलं गर्ल्स तर आपल्या डोळ्यासमोर अनेक मुली असतात. ओके, मी म्हटलं सिटी, आपल्या डोळ्यासमोर अनेक सिटी असतात. नाशिक, मुंबई, पुणे, वाटेवर. ओके, मी म्हटलं रिव्हर तर आपल्या डोळ्यासमोर अनेक रिव्हर असतात. गंगा, यमुना, सरस्वती, वाटेवर. ओके, मी म्हटलं डॉग तर आपल्या डोळ्यासमोर अनेक डॉग असतात. ओके, मी म्हटलं विलेज तर आपल्या डोळ्यासमोर अनेक विलेज असतात. म्हणजे आपण ते उच्चारल्यानंतर त्याच्यासारखे अनेक वस्तू आपल्या डोळ्यासमोर काय होतात? दिसतात. सो ते काय असतं? कॉमन नाउन. ओके, हे तुम्हाला मान्य आहे, मला येत असेल किंवा इझी वाटत असेल. पण तुम्ही जेव्हा रूल्स मध्ये जाणार आहोत आपण आणि पुढचे त्याचे एरर मिस्टेक करणार आहोत ते खूप महत्वाचं असेल. सो त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला प्रत्येक रूल्स, प्रत्येक गोष्ट एकदम प्रॉपर वेने कळेल. सो कॉमन नाउन मध्ये तुम्हाला पहिली गोष्ट कळाली की त्याच्यासारखे अनेक वस्तू असतात. ओके, सेकंड वन इज अ प्रॉपर नाउन. ओके, सेकंड वन इज प्रॉपर नाउन. आता बघा, मला एक कन्सेप्ट सांगा. बॉयज म्हटलं की कॉमन असेल, सर्व मुलांना मुलंच म्हणणार. पण एखाद्या बॉयचं नाव असेल राम, श्याम, व्हॉटेवर, सचिन. ओके, सो ते काय झालं? प्रॉपर नाउन. ते काय झालं? प्रॉपर नाउन. गर्ल्स अनेक असतील पण एखाद्या गर्लचं नाव असेल राणी, सीता, व्हॉटेवर, सीता, मी काय लिहितो? सीता, तर ते काय झालं? प्रॉपर नाउन. येते लक्षात? सिटी, अनेक सिटी असतील, जसे की नाशिक असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, संभाजीनगर असेल, व्हॉटेवर, अनेक सिटी असतील. पण एखाद्या पर्टिक्युलर सिटीचं नाव लिहिलं मी, सपोज आय राईट हिअर नाशिक, नाशिक, तर ते काय झालं? प्रॉपर नाउन
नाउन झालं. म्हणजे कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन मधला फरक समजतोय तुम्हाला. कॉमन नाउन प्रॉपर नाउन मधला फरक समजतोय. ओके, सेकंड नेक्स्ट एक्झाम्पल बघा. जर मी तुम्हाला म्हटलं रिव्हर, तर अनेक रिव्हर असतील, पण एखाद्या रिव्हरचं नाव असेल गंगा, गोदावरी, वॉट एव्हर, मग मी इथं लिहिलं गंगा, तर गंगा काय झालं, प्रॉपर नाउन झालं. गंगा काय झालं, प्रॉपर नाउन झालं. सो कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन मधला फरक डिफरन्स कळतोय तुम्हाला. कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन मधला फरक कळतोय. डॉग, अनेक डॉगने डॉगच म्हणणार, पण एखाद्या डॉगचं नाव दिलं असेल तुम्ही, तुमच्या घरामध्ये एखादा कुत्रा असेल, त्याचं नाव असेल मोती, वॉट एव्हर, मोती. ओके, तो मोती काय आहे मग, कॉमन नाउन नाही, प्रॉपर नाउन. मोती काय आहे मग, प्रॉपर नाउन, कारण की एका पर्टिक्युलरी कुत्र्याला ते काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे. ओके, कुत्र्याला काय केलंय, ते ठेवलेलं नाव आहे. येते लक्षात मला काय म्हणायचं, मोती. ओके, आता विलेज तर सर्व विलेजला विलेज म्हणाल, पण एखाद्या पर्टिक्युलर विलेजचं नाव दिलं असेल तुम्हाला, पर्टिक्युलर विलेजचं नाव दिलं असेल. फॉर एक्झाम्पल मी घेतो नाशिक जवळील ओझर, तर मग ओझर. सो काय ओझर एक काय प्रॉपर नाउन आहे. सो कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन मधला फरक डिफरन्स समजतोय तुम्हाला. कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन्स मधला डिफरन्स समजतोय. अतिशय इझी आहे, अतिशय इझी आहे. त्याच्यासारख्या अनेक वस्तू असतात, तर ते कॉमन नाउन असतं आणि एखादे एकच असेल तर प्रॉपर नाउन असतं. आता अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे जनरली काय, जी डोळ्यांना दिसत नाही, डोळ्यांना काय होत नाही, दिसत नाही, जस्ट फिलिंग. ये इंपॉर्टन्स आहे. अब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स व्हॉट, फिलिंग. अब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स व्हॉट, फिलिंग. काय असतं अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे, काय असतं, फिलिंग असते. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल की सर काय लिहित आहे, ओके, स्पेलिंग व्यवस्थित लिहितो, फिलिंग. अब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स व्हॉट, नथिंग बट फिलिंग. काय आहे, फिलिंग आहे, जे डोळ्यांना दिसत नाही पण हृदयाला काय होते, फील होते, तर त्याला काय म्हणणार, अब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके, ते काय म्हणणार मग, फॉर एक्झाम्पल लव, डोळ्यांना दिसत नाही पण हृदयाला काय होते, फील होते, लव. मग मी तुम्हाला सांगितलं मदरहुड, काय सांगितलं, मदरहुड, मातृत्व. मदरहुड, हुड जेव्हा लागतो तर मराठी त्याला त्व प्रत्यय लागतं, बरोबर आहे. मदरहुड, ब्रदरहुड, फादरहुड. ओके, बंधुत्व, पितृत्व, मदरहुड. ओके, करेज, लव, हे सर्व काय आहेत, इमोशन्स आहेत, फिलिंग्स आहेत. हे डोळ्यांना दिसत नाही, हृदयाला काय होतात, जाणवतात. तो दिस इज ऑल कॉल्ड अब्स्ट्रॅक्ट नाउन. दिस इज ऑल कॉल्ड अब्स्ट्रॅक्ट नाउन. सो कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, अब्स्ट्रॅक्ट नाउन समजलं. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, अब्स्ट्रॅक्ट नाउन समजलं. काही लोकांना हे समजलं असेल, माहित असेल, पण मी याची जेव्हा रूल्स कडे जाणार आहोत आणि रूल्स नंतर त्याच्या एरर मिस्टेक घेणार आहोत, त्याच्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबणं काय मित्रांनो गरजेचं आहे. ओके, सो लेट्स बिगिन. आता आपण पुढचं जाऊया. आता हे तीन टाइप्स बघितले आपण. वी विल ऑलरेडी डिस्कस द 3 टाइप्स ऑफ नाउन. ओके, नाउ द रिमेन 2 सब टाइप्स. ओके, कलेक्टिव्ह नाउन अँड मटेरियल नाउन. ओके, कलेक्टिव्ह नाउन अँड मटेरियल नाउन. ओके, त्याचं प्रोनाउन्सिएशन तुम्ही म्हणाल सर असं का करताय, मटेरियल नाउन. ओके, लेट्स बिगिन. ओके, सो कलेक्टिव्ह नाउन आणि काय, मटेरियल नाउन. सो मी पहिले घेतो कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन, कलेक्टिव्ह म्हणजे काय बरं, कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय, समूहवाचक नाम, त्याच्यामध्ये कलेक्शन असतं. ओके, कलेक्शन असतं, जसं की टीम, बंडल, पुढे घेऊया आपण बुके. ओके, सो ही काय आहेत, सर्व कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. कलेक्टिव्ह नाउनची यादी मी ऑलरेडी ऍप्लिकेशनला टाकली, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकतात. आणि एक असतं मटेरियल नाउन. एक काय असतं, मटेरियल नाउन. मटेरियल नाउन, आता मटेरियल नाउन म्हणजे काय, जे नाउन आपण 1 2 3 मोजत नाही, मोजण्यासाठी विशिष्ट परिमाणाची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते, व्यवस्थित लिहून देतो, कशाची आवश्यकता असते, परिमाण. परिमाण म्हणजे किलो, लिटर, ग्रॅम यासारख्या परिमाणांमध्ये जे मोजतो ते सर्व काय असतं, मटेरियल नाउन असतं. ते सर्व काय असतं, मटेरियल नाउन असतं. मी म्हटलं फॉर एक्झाम्पल गोल्ड, तर आपण 1 गोल्ड 2 गोल्ड म्हणत नाही, गोल्ड कशात मोजतो, ग्रॅम मध्ये. मी म्हटलं वीट, आपण 1 वीट 2 वीट मोजत नाही, तर वीट कशामध्ये मोजतो, किलो मध्ये. गहू किलो मध्ये मोजतो. मी म्हटलं शुगर, तर आपण 1 शुगर 2 शुगर मोजत नाही, तर ती कशामध्ये मोजतो आपण, किलो मध्ये. सो दिस आर कॉल्ड मटेरियल नाउन. मी म्हटलं वॉटर, तर 1 वॉटर 2 वॉटर मोजत नाही. ओके, वॉटर 1 वॉटर 2 वॉटर मोजत नाही, तर वॉटर कशामध्ये मोजतो आपण, वॉटर कशामध्ये मोजतो, लिटर मध्ये. ओके, मी म्हटलं मिल्क, तर मिल्क पण कशामध्ये मोजतो, लिटर मध्ये. ओके, पेट्रोल, तर दिस ऑल्स आर मटेरियल नाउन. दिस ऑल्स आर मटेरियल नाउन. सो कलेक्टिव्ह नाउन आणि मटेरियल नाउन मधला फरक समजतोय. कलेक्टिव्ह नाउन आणि मटेरियल नाउन मधला फरक समजतोय तुम्हाला. ओके, कलेक्टिव्ह नाउन आणि मटेरियल नाउन्स मधला फरक लक्षात आला. आता आपण खऱ्या अर्थाने एक नाउनचे थोडे डिस्कशन करणार आहोत, रूल्स डिस्कशन करणार आहोत आणि त्याच्यावरचे एरर मिस्टेक आपण काय करणार आहोत, शोधणार आहोत. सर्वात महत्वाचं आपल्याला काय शोधायचंय, एरर मिस्टेक काय करायचंय, सर्च करायचं आहे. सो लेट्स बिगिन. तुम्ही आय होप व्हिडिओ पॉज करणार आहात, हे लिहून घेणार आहात. काही लोकांना इझी वाटत असेल, काही लोकांना टफ वाटत असेल, बट इट्स माय प्रॉमिस, आपण एरर मिस्टेक पर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा एकही प्रश्न नाउन या चॅप्टरवरचा मिस होणार नाही. सो लेट्स बिगिन द नेक्स्ट सिनारिओ. ओके, सो पहिले आपण आता एक नाउनची थोडी इन्फॉर्मेशन बघून घेऊया. एक नाउनची थोडी इन्फॉर्मेशन बघूया. सर्वात पहिले तुम्हाला माहित असेल प्रॉपर नाउन, विशेष नाम म्हणतो आपण मराठीत त्याला प्रॉपर नाउन. एखाद्या वस्तूचं पर्टिक्युलर दिलेलं असतं आणि प्रॉपर नाउन लिहिताना पहिलं अक्षर कसं लिहितो आपण, कॅपिटल लिहितो. पहिलं अक्षर कसं लिहितो, कॅपिटल लिहितो. जसं की गोविंद असेल, पुणे असेल, तापी असेल. ओके, तर हे काय असतात, पहिलं अक्षर कॅपिटल लिहितो. ओके, क्लिअर आहे. ओके,
पण आणि मग आता बघा एक कॅपिटल लिहितो आणि सेकंड थिंग म्हणजेच काय की याचं अनेक वचन होत नाही, याचं काय होत नाही, अनेक वचन होत नाही. जसं की बघा फॉर एक्झाम्पल मी बॉय लिहिला, ओके मी बॉय लिहिला तर तुम्हाला माहित असेल बॉय लिहिला तर बॉयचं अनेक वचन होऊ शकतं बॉयज, बरोबर आहे. पण माझं नाव प्रवीण आहे, माझं नाव काय आहे प्रवीण, तर मग प्रवीणचं अनेक वचन होईल का, प्रवीण किंवा काहीच होणार नाही, तर काहीच सफिक्स लागणार नाही. समजलं मला काय म्हणायचंय, येते लक्षात मला काय म्हणायचं, प्रत्यय लागणार नाही, याचं काय होत नाही, प्लुरल फॉर्म होत नाही. कशाचं प्लुरल फॉर्म होत नाही, प्रॉपर नाउनचं काय होत नाही, प्लुरल फॉर्म होत नाही. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची, प्रॉपर नाउनचं काय होत नाही, प्लुरल फॉर्म होत नाही, अनेक वचन प्लुरल होत नाही. कशाचं, प्रॉपर नाउनचं. मात्र आडनावाला अनेक वचन करण्यासाठी त्याच्या आधी आपण द वापरला तर पूर्ण फॅमिलीचा काय होतो, उल्लेख होतो. आडनावाला द वापरला, आडनावाला यस लावला जातो. आडनावाला काय लावला जातो, जे सरनेम असतं आपलं, सरनेम असतं, सरनेम सपोज माय नेम इज जगताप्स, सपोज जगताप्स फॅमिली, द जगताप्स फॅमिली मी असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, द जगताप्स फॅमिली, ओके जगताप्स फॅमिली असं म्हणू शकतो. जेव्हा सरनेमच्या आधी द लावला जातो तर संपूर्ण फॅमिलीचा काय होतो, उल्लेख केला जातो. तर संपूर्ण फॅमिलीचा काय केला जातो, उल्लेख केला जातो. मग हे सरनेम आहे जगताप, ओके सरनेम आहे माझं, तर त्याच्या आधी काय लागलं, ते एक प्रॉपर नाऊन आहे पण त्याला काय लागला, यस हे प्रत्यय लागलं, सफिक्स लागला आणि त्याच्या आधी द लागला म्हणजे त्याचं अनेक वचन झालं. फक्त त्याचं अनेक वचन कसं झालं कळालं, ओके त्याच्या आधी द लावतात. फॉर एक्झाम्पल द पाटील्स ऑफ जळगाव आर रिच पीपल, द पाटील्स ऑफ जळगाव आर रिच पीपल. समजते मला काय म्हणायचंय, ओके. सो प्रॉपर नाऊनला द लावून काही प्रमाणात त्याचं प्लुरल होतं, फक्त सरनेमच्या बाबतीत. तर बघा पाटीलला एक पाटीलचं नुसतं पाटील शब्द घेतला असता तर प्लुरल झाला नसता, पण पाटील्स केला पण त्याच्या आधी काय लावला, द लावला आणि द लावल्यानंतर त्याच्या पूर्ण फॅमिलीचा, एंटायर फॅमिलीचा उल्लेख त्याच्यामध्ये केला जातो. पूर्ण एंटायर फॅमिलीचा काय केला जातो, उल्लेख केला जातो. नाव द नेक्स्ट बिगेन बघा. आता आपण प्रॉपर नाउन बघत आहे, प्रॉपर नाउनला पण आर्टिकल वापरत नाही, कॉमन नाउनला आर्टिकल वापरतात, प्रॉपर नाउनला आर्टिकल वापरत नाही. आपण जेव्हा आर्टिकल चॅप्टर शिकणार आहोत त्यावेळेस अजून चांगल्या पद्धतीने शिकूया. ओके प्रॉपर नाउनला काय वापरत नाही, आर्टिकल्स वापरत नाही. किती आर्टिकल्स आहेत, ए अँड द, हे आर्टिकल वापरत नाही. मात्र दोन प्रॉपर नाउनची तुलना करायची असेल तर द वापरला जातो. दोन प्रॉपर नाउनची काय करायची असेल, तुलना करायची असेल, कंपॅरिझन बिटवीन टू प्रॉपर नाउन्स, ओके देन यूज द आर्टिकल, ओके. फॉर एक्झाम्पल बघा, गिव्हन एक्झाम्पल्स, आय लाईक शेक्सपियर. सो इथे कुठलेही आर्टिकल येणार नाही, बिकॉज शेक्सपियर इज अ प्रॉपर नाउन, एका व्यक्तीचं नाव आहे, ते एका ब्रिटिश पोएटचं नाव आहे. समजतं मला काय म्हणायचंय, तर आय लाईक द शेक्सपियर या ब्रिटिश रायटरचं नाव आहे, वाट एव्हर, ओके. तर आय लाईक शेक्सपियर. मग मला एक सांगा, हे इथं शेक्सपियर एक प्रॉपर नाउन आहे म्हणून त्याच्या आधी काय वापरलं जात नाही, आर्टिकल वापरलं जाणार नाही. बट सेकंड एक्झाम्पल बघा, द कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. कालिदासाला भारताचा शेक्सपियर म्हणतात. ऍक्च्युली चुकीचं आहे, शेक्सपियर इज द कालिदास ऑफ युके असं म्हटलं गेलं पाहिजे होतं, बिकॉज शेक्सपियर आधी आले, कालिदास महान त्याच्या आधी होऊन गेलेले आहेत. पण आपण हिस्ट्रीमध्ये जात नाही आहोत, आपण काय करत नाही आहोत, हिस्ट्रीमध्ये जात नाही आहोत. येते लक्षात मला काय म्हणायचंय, म्हणजेच काय, वेन यू कम्पॅरिझन बिटवीन टू प्रॉपर नाउन, वेन यू कम्पेअर द बिटवीन टू प्रॉपर नाउन, देन यूज द आर्टिकल्स, ओके. द काय वापरायचंय, द आर्टिकल्स वापरायचंय. कालिदास इज द शेक्सपियर, द वापरलाय बघा, कोणावरती, द शेक्सपियर ऑफ इंडिया. कालिदासाला भारताचा शेक्सपियर म्हणतात, कालिदासाला भारताचा काय म्हणतात, शेक्सपियर म्हणतात, ओके. समजते मला काय म्हणायचंय. तर जनरली काय होत नाही, आर्टिकल वापरत नाही प्रॉपर नाउनच्या आधी, आर्टिकल वापरत नाही प्रॉपर नाउनच्या आधी. मात्र केव्हा वापरला जातो, व्हेन कंपॅरिझन बिटवीन टू प्रॉपर नाउन्स, दोन प्रॉपर नाउनची तुलना करायची असेल, कंपॅरिझन करायचं असेल, किंवा तर त्यावेळेस काय वापरला जातो, द हे आर्टिकल वापरलं जातं. गॉट इट व्हॉट आय एम सेइंग दॅट, ओके. त्याच्यानंतर द आर्टिकल अजून एका जागेवर वापरलं जातं, तुम्हाला माहित असेल, आपण जेव्हा आर्टिकल शिकणार आहोत त्यावेळेस अजून बघूया. जगात जी वस्तू एकच असते तिच्या आधी पण काय वापरतात, द. तुम्ही म्हणाल सर रिव्हर, गंगा, द गंगा वापरणार, गंगा एक नदीचं विशेष नाम आहे, बरोबर आहे का, प्रॉपर नाउन आहे, तरी आपण द वापरणार, द गंगा, ओके. समुद्र असेल त्याला पण प्रॉपर नाउन वापरू द वापरणार, ओके. द इंडियन ओसेन, द पॅसिफिक ओसेन, ओके. महासागरचं नाव असेल, ओके, पॅसिफिक ओसेन. डेझर्ट, द सहारा डेझर्ट, ओके. द प्लॅनेट, द अर्थ, द मून, द स्टार, व्हॉट एव्हर, तारे असतील, द नॉर्थ पोल, द नॉर्थ पोल. न्यूजपेपर असेल, द हिंदू, ओके. लाईक दिस. क्लब असतील,
त्यांच्यासाठी पण द वापरला जातो. द इन्स्टिट्यूशन्स, डिफरंट इन्स्टिट्यूशन्स असतील त्यांच्यासाठी पण काय वापरणार, द वापरणार. द इपिक असेल, द रामायणास, द महाकाव्यास, देन द बायबल्स. ओके, लाईक दिस. महाकाव्यास, द रामायणास, द मोमेंटन्स असेल, ठीक आहे, मॉन्युमेंट्स असतील, स्मारक असतील. ओके, द ताजमहल. ओके, लाईक दिस. द ताजमहल द वापरणार. द माउंटेन, द हिमालय, द आल्प्स, द अँडीज, द ग्रेट डिवायडिंग रेंज इत्यादींच्या आधी काय वापरतात, द वापरतात. कन्सेप्ट डोक्यात टाकणं सोपं आहे. ओके, आय नो दॅट की प्रॉपर नाउनच्या आधी आर्टिकल वापरत नाही. प्रॉपर नाउनच्या आधी काय वापरत नाही, आर्टिकल वापरत नाही. हे समजलं तुम्हाला, प्रॉपर नाउनच्या आधी आर्टिकल वापरत नाही. पण तेच प्रॉपर नाउन जर एकच असेल जगामध्ये, ओके, गंगा हे प्रॉपर नाउन आहे, माहित असेल तुम्हाला. गंगा आताच आपण शिकलो एक प्रॉपर नाउन आहे, आणि रिव्हर काय आहे, कॉमन नाउन आहे, बरोबर आहे. तर तुम्ही म्हणाल गंगाच्या आधी आर्टिकल येणार नाही, पण गंगा एकच आहे म्हणून आर्टिकल वापरणार. येतं का लक्षात? मला काय म्हणायचंय, एकच आहे. माउंट एक कॉमन नाउन आहे, माउंटेन एक कॉमन नाउन आहे, माउंटेन एक कॉमन नाउन आहे, पण हिमालय एक प्रॉपर नाउन आहे. हिमालयाचे काय प्रॉपर नाउन आहे, पण तरी हिमालयाच्या आधी काय वापरणार, आर्टिकल वापरणार, बिकॉज हिमालय इज ओनली वन. एकच आहे. समजते मला काय म्हणायचंय. ओके, सो एक्झाम्पल लक्षात ठेवू शकतात तुम्ही, एक्झाम्पल लक्षात ठेवू शकतात. मी तुम्हाला आधीच सांगतोय, तुम्हाला एंड ऑफ द लेक्चर करणं गरजेचं आहे, बिकॉज इन दिस लेक्चर्स लास्टली आपल्याला काय सॉल्व्ह करायचे, त्याचे काय सोडवायचे, एरर मिस्टेक सोडवायचे. ओके, काय सोडवायचे, एरर मिस्टेक सोडवायचे. मग बघा, फॉर एक्झाम्पल गंगा एक प्रॉपर नाउन आहे तरी आर्टिकल वापरलं, बिकॉज गंगा इज ओनली वन. ओके, हिमालय पण एक प्रॉपर नाउन आहे तरी त्याच्या आधी द आर्टिकल वापरलं, हिमालय इज द हायेस्ट माउंटेन, गंगा इज द होली रिव्हर. होली आणि पवित्र नदी, धार्मिक नदी, पवित्र नदी आपण म्हणूया. समजते मला काय म्हणायचंय. नाव द नेक्स्ट घेऊया आपण. बघा, आता पुढे जाऊया. इथपर्यंत समजलं. आता हे झालं प्रॉपर नाउनच्या बाबतीत. प्रॉपर नाउनच्या बाबतीत आर्टिकल वापरत नाही, मात्र प्रॉपर नाउनच्या बाबतीत आर्टिकल वापरत नाही, मात्र तुलना करायची असेल तर आर्टिकल वापरतो. आणि एक सिंग्युलर एकच वस्तू असेल जगात तर द हे आर्टिकल वापरतो. आता कॉमन नाउन बघा, आपण काय करूया, कॉमन नाउन घेऊया. आता कॉमन नाउन तर तुम्हाला माहित असेल, आताच आपण शिकलो की त्याच्यासारखे अनेक वस्तू असतात. कॉमन ऍस्पेक्ट असतो. काय असतो, कॉमन ऍस्पेक्ट असतो. जसं कार, अनेक कार आहेत, अनेक पेन आहेत, अनेक चेअर आहेत, अनेक बॉयज आहेत, अनेक गर्ल्स आहेत, अनेक टीचर्स आहेत, अनेक विलेज आहेत, अनेक सिटी आहेत. सिटी म्हटलं की सर्व सिटी येणार, कंट्री म्हणणार तर अनेक कंट्री येणार. पण त्याच जागेवर पाकिस्तान, इंडिया, अफगाणिस्तान, व्हॉट एव्हर, अमेरिका म्हटलं तर प्रॉपर नाउन झालं असतं. अनेक डॉग आहेत, पण एखाद्या डॉगचं नाव असेल तर प्रॉपर नाउन झालं असतं. कॅट आहेत, एलिफंट्स आहेत, कुक्कूज आहेत, हेन्स आहेत, रोज आहेत, टुलिप्स आहेत. म्हणजेच त्याच्यासारखे अनेक वस्तू जेव्हा असतात ते काय असतं, कॉमन नाउन असतं. ओके, काय असतं, कॉमन नाउन असतं. आणि कॉमन नाउनचं सिंग्युलर प्लुरल सुद्धा होतं. प्रॉपर नाउनचं सिंग्युलर प्लुरल होत नाही. कॉमन नाउनचं काय होतं, सिंग्युलर आणि प्लुरल सुद्धा होतं. ओके, प्लुरल फॉर्म सुद्धा होतो. पहिले कॉमन नाउनचं काय होतं, प्लुरल फॉर्म होतो. आता ते प्लुरल फॉर्म कसे करायचे त्याचे रूल्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. पण सध्या तुमचं ते महत्वाचं नाही. बॉयचा बॉयज होतो, गर्लचा गर्ल्स होतो, हेन्सचा हेन्स होतो, चर्चचा चर्च होतो, ऑक्सेन होतो, फूडचा फीट होतो. प्रवीणचा होणार नाही, हिमालयाचा होणार नाही, गंगाचा प्लुरल फॉर्म होणार नाही. सो प्रॉपर नाउनचं होत नाही, कॉमन नाउनचं प्लुरल फॉर्म होतो. इथपर्यंत समजलं मला काय म्हणायचंय. ओके, नाव द लेट्स बिगिन. आता आपण पुढचं बघूया. बघा, इथून पुढे जाऊया. बघा, आता बघा, देन ओके, इट्स अ ब्लँक घेतली होती मी का, पूर्ण आर्टिकलचे याचे प्लुरल फॉर्म, सिंग्युलर फॉर्मचे रूल्स लिहून देण्यासाठी, बट आपण ते घेऊया. ओके, देन सेकंड वन इज आर्टिकल वापरले जातात कशामध्ये, कॉमन नाउन मध्ये. कॉमन नाउन मध्ये आर्टिकल वापरतात, पण डिपेंड करतं ते आर्टिकल चॅप्टर मध्ये आपण शिकूया का वापरतात. बघा, जसं की आय सॉ बॉय, ए सिंगल बॉय आहे म्हणून काय वापरला, सॉ वापरला. ही ईट अन ऍपल एव्हरी डे, अन ऍपल तुम्हाला हे नंतरून सांगेन. द बॉय इन द कॉर्नर इज माय कझिन, तो कॉर्नरला जो भाऊ मुलगा उभा आहे तो माझा चुलत भाऊ आहे, चुलत कझिन आहे. ओके, तो एक सिंगलच आहे म्हणून काय वापरला, द वापरला. हे जे आहेत कॉमन नाउनच्या आधी आर्टिकल वापरतात. कॉमन नाउनच्या आधी काय वापरतात, आर्टिकल वापरतात. आणि कोणतं आर्टिकल कसं वापरायचं ते आपण आर्टिकल या चॅप्टर मध्ये शिकूया. पण सध्या तुमचं एक टार्गेट असलं पाहिजे, कॉमन नाउनच्या आधी आर्टिकल वापरतात. कॉमन नाउनच्या आधी काय वापरतात मित्रांनो, काय वापरलं जातं, आर्टिकल यूज केलं जातं. प्रॉपर नाउनच्या आधी आर्टिकल वापरलं जात नाही. पण प्रॉपर नाउन जर एकच असेल तर द वापरणार, किंवा कंपॅरिझन करायचं असेल दोन प्रॉपर नाउनचं तर काय वापरणार, द वापरणार. समजते मला काय म्हणायचंय. ओके, चलो नाव द नेक्स्ट बिगिन. ओके, चलो नाव द नेक्स्ट. बघा, आता पुढचं जे मटेरियल नाउन, आता सांगितलं मी मटेरियल नाउन 1 2 3 काउंट करत नाही. ते काउंट करण्यासाठी विशिष्ट परिमाणाची गरज असते. कशाची गरज असते, परिमाण, लिटर, ग्रॅम, किलो,
मीटर, सेकंद, व्हॉटेवर अशा काहीतरी विशिष्ट परिमाणाची काय असते गरज असते. मग फॉर एक्झाम्पल मिल्क असेल, वॉटर असेल, हनी असेल, ऑइल असेल, पेट्रोल, गोल्ड असेल. ओके, समजतंय? गोल्ड असेल. ओके, नाव द नेक्स्ट बघा, गोल्ड असेल. ओके, देन सिल्वर असेल, कोल असेल, सिल्वर असेल, कोल असेल, कॉपर असेल, वूड असेल, फूड असेल, केक असेल, सोप, टी, कॉफी, हे सर्व काय आहेत मटेरियल नाऊन आहेत. आता कप ऑफ कॉफी म्हणतो आपण या कप ऑफ टी म्हणतो. तर कॉफी, एक कॉफी द्या, दोन कॉफी द्या असं मोजतो का आपण? नाही. एक कॉफी द्या, दोन कॉफी द्या. आपण आता बघा ते वेगळं भाग आहे. आपण जनरल लाईफ मध्ये काय करतो, चहाच्या दुकानात गेलो तर एक चहा द्या असं म्हणतो, पण एक चहा नाही, एक कप ऑफ टी या कप ऑफ टी म्हणूया आपण त्याला. एक चहा द्या म्हणजे नक्की किती चहा माहितीये का? नाही. आमच्या पश्चिम महाराष्ट्रात खास करून म्हणतात एक चहा द्या, दोन चहा द्या. ओके, तर या पद्धतीने वापरला जात नाही. तो जनरल लँग्वेज मध्ये आहे, पण चहा 1 2 3 मोजणार नाहीत, कॉफी 1 2 3 मोजणार नाहीत, म्हणून हे सर्व काय झालं मटेरियल नाऊन झालं. सो मटेरियल नाऊन मीन्स कळालं काय असतं, जी वस्तू 1 2 3 अशी मोजत नाही, ती मोजण्यासाठी विशिष्ट कशाची गरज असते? परिमाणाची गरज असते. कशाची गरज असते? परिमाणाची गरज असते. त्या वस्तूलाच काय म्हणतात? मटेरियल नाऊन म्हणतात. त्या वस्तूला काय म्हणतात? मटेरियल नाऊन म्हणतात. सो लेट्स बिगिन द फीचर्स ऑफ मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊनचे काय वैशिष्ट्य आहेत ते आपण काय करूया, डिस्कशन करूया. ओके, आता बघा मटेरियल नाऊनचे काय वैशिष्ट्य आहेत ते डिस्कशन करूया आपण. बघा मटेरियल नाऊन हे अनकाउंटेबल असतं, 1 2 3 मोजता येत नाही, म्हणून त्याचं प्लुरल असल्याने त्याचं प्लुरल फॉर्म होत नाही. मिल्कचं प्लुरल फॉर्म होणार नाही, मिल्क्स होत नाहीच असं होणारच नाही, प्लुरल होत नाही. वॉटर्स असं कधीच होणार नाही, वॉटर्स फक्त वॉटरच राहतं. मटेरियल नाऊनचं काय होत नाही, प्लुरल फॉर्म होत नाही. समजते मला काय म्हणायचंय? मटेरियल नाऊनचं काय होत नाही, प्लुरल फॉर्म होत नाही. त्याच्यानंतर कप ऑफ टी म्हणतो बघा, मी आता एक्झाम्पल सांगितलं 2 कप ऑफ टी असं म्हणतो, मात्र 2 टी 2 वॉटर असं म्हणू शकत नाही. ठीक आहे, असं म्हणत नाही. आता तुम्ही म्हणाला 2 नंतर यस का लावला असेल, तो नंतरचा पाठ आहे. 3 नंतर पण वॉटरला यस का लावला असेल, तो नंतरचा. म्हणून सामान्य नामात, सामान्य मटेरियल नावापूर्वी आर्टिकल वापरत नाही. ए अँड द पैकी कुठलंही आर्टिकल, ए अँड द पैकी कुठलंही आर्टिकल काय केलं जात नाही, ए अँड द पैकी कुठलंही आर्टिकल काय केलं जात नाही, वापरलं जात नाही. कुठं? कशाच्या आधी? कशाच्या आधी? मटेरियल नावाच्या आधी. मात्र निश्चित डिफाईन करायचे असल्यास द हे आर्टिकल वापरतात. कोणतं आर्टिकल वापरतात? द. बघा आय लाईक अ मिल्क होणार नाही, मिल्कच्या आधी काय येणार नाही, आर्टिकल येणार नाही. हे बघा एक्झाम्पल बघा, आय लाईक अ मिल्क, द हे कुठलं ए अँड द पैकी कुठलं आर्टिकल येणार नाही. बट आय नीड द मिल्क ऑफ अतुल डेअरी ओनली. ओके, तर हा जो मिल्कच्या आधी ह्या अतुल डेअरी बद्दल माहिती दिलेली आहे म्हणून काय वापरला, द हा शब्द वापरला. काय वापरलाय? द हा शब्द काय केलाय, वापरलेला आहे. सेकंड थिंग मीन्स व्हॉट, बघा वी परचेस अ गोल्ड. गोल्डच्या आधी कुठलंही आर्टिकल वापरणार नाही, कारण की गोल्ड हे ग्राम मध्ये मोजतात, मटेरियल नाऊन आहे. पण मी म्हटलं आर एस रतन ज्वेल्स, द गोल्ड ऑफ आर एस ज्वेलर्स इज प्युअर. RL प्युअर. ओके, द गोल्ड ऑफ RL ज्वेलर्स इज प्युअर. मग या RL ज्वेलरच्या गोल्ड बद्दल अधिक माहिती सांगायची म्हणून काय वापरलाय, द वापरलेला आहे. काय वापरलाय? द वापरलेला आहे. स्पेसिफिक इन्फॉर्मेशन द्यायची असेल तरच द वापरतात. अदरवाईज मटेरियल नावाच्या आधी काय वापरत नाही, द हे आर्टिकल या कोणतंही आर्टिकल वापरत नाही. काय वापरत नाही? कुठलंही आर्टिकल वापरत नाही. समजते काय करतोय? चलो नाव द नेक्स्ट बिगिन. पुढचं घेऊया आपण. याची पीडीएफ हवी असेल, ते एरर मिस्टेकची पीडीएफ हवी असेल तर ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये आहे. ठीक आहे, आता कलेक्टिव्ह नाउन. आता तुम्हाला आधी सांगितलं कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन मीन्स काय, ग्रुप असतो, कलेक्शन असतो. काय असतो? ग्रुप असतो. त्याला काय म्हणतात? कलेक्टिव्ह नाउन म्हणतात. फॉर एक्झाम्पल टीम असेल, क्लास अनेक मुलांचा असतो, बंच असते, ज्युरी. ज्युरी यू नो दॅट ज्युरी, व्हॉट इज बाय ज्युरी? भगत सिंग पाहिलाय तर 4-5 जज जे बसलेले असतात त्यांना काय म्हणतात? ज्युरी. ठीक आहे, गँग असते, पोएट्री असते, ठेशनरी. हा एक ठेशनरी शब्द बऱ्याच जणांचा कन्फ्युजन असतो, ठेशनरी. बघा स्पेलिंग बघा, व्हेन आय प्रिपेअर द स्टार्टिंग, मी जेव्हा प्रिपेअर करायचो स्टार्टिंगला तर मला असे काही मोस्ट कन्फ्युजिंग वर्ड होते. हा त्याच्यातला एक होता स्टेशनरी. बघा लुक ॲट हिअर, स्टेशनरी. स्पेलिंग बघा काय, स्टेशनरी. ओके, ERY. हा स्टेशनरी म्हणजे काय, जिथं हे भेटतं, शैक्षणिक साहित्य भेटतं, त्याला स्टेशनरी म्हणतो. पण ही स्पेलिंग मी जर असं लिहिली तर असं बघा काय होईल, STATIONARY. इथं बघा स्टेशनरीच्या स्पेलिंग मध्ये लुक ॲट हिअर, इथं ई आहे, इथं ई आहे आणि इथं काय आहे, ए आहे. आता या स्टेशनरीचा मिनिंग काय होतो, द सॅटेलाइट स्टेशनरी ऑन अ स्पेस. ओके, सॅटेलाइट स्टेशनरी ऑन अ स्पेस. या कार स्टेशनरी ऑन अ रोड. ओके, स्टेशनरी आणि स्तब्ध, स्टेशनरी आणि स्तब्ध. ओके, कार स्टेशनरी असते ऑन अ रोड, सॅटेलाइट सुद्धा स्टेशनरी होतं इन अ स्पेस. ओके,
इन अ स्पेस, ऑन स्पेस नाही इन अ स्पेस, समजते. सो दोघं टेशनरी मधला डिफरन्स कळाला. याने स्तब्ध होणे, याला काय म्हणूया आपण, स्तब्ध होणे. ठीक आहे. टेशनरी असेल, क्लस्टरी असेल, कुकरी असेल, पोलीस असेल, पीपल असेल, क्राऊड असेल, असे अनेक समूहवाचक नाम, कलेक्टिव्ह नाउन्स तुम्हाला दिलेली आहेत. असे काही छोटे छोटे कन्फ्युजन शब्द आहेत जे तुमचे क्लिअर झाले पाहिजे. अनेक कलेक्टिव्ह नाउन्स तुम्ही लक्षात ठेवू शकतात. आता कलेक्टिव्ह नाउनचे काही फीचर्स दिलेले आहेत, आपण ते डिस्कशन करूया. कलेक्टिव्ह नाउनचे काय दिलेले आहेत, काही फीचर्स आपल्याला डिस्कशन करायचे. कलेक्टिव्ह नाउन जे असतात बेसिकली सिंग्युलर असतात. कलेक्टिव्ह नाउन काय असतात, सिंग्युलर असतात, त्यामुळे त्यांचे प्लुरल होते. सिंग्युलरचे काय होते, प्लुरल होते. टीमचा टीम्स होतो. ओके ओके, गँगचा गँग्स होतो, बंचचा बंच होतो, लाईक दिस. मात्र त्याच्या पुढे आर्टिकल सुद्धा काय केलं जातं, वापरलं जातं. ओके, कलेक्टिव्ह नाउनच्या आधी काय वापरलं जातात, आर्टिकल वापरले जातात. आता बघा, 2 टीम्स पार्टिसिपेट इन अ कॉन्टेस्ट. ओके, तर 2 टीमने पार्टिसिपेट केला कॉन्टेस्ट मध्ये. मग टीम्सच्या आधी काय लागला, यस लागला. अ बंच ऑफ फ्लावर्स इज नाईस. ओके, द बंच ऑफ फ्लावर्स, तर काय लागला, यस लागला. सो काही कलेक्टिव्ह नाउन्सला तुम्ही सिंग्युलर असतात बेसिकली, आणि त्याच्यानंतर ते प्लुरल होतात. कलेक्टिव्ह नाउन्स काय होऊ शकतात, प्लुरल होऊ शकतात. आणि त्यांच्या आधी काय लागतो, आर्टिकल लागतो. आर्टिकल कोणाकोणाच्या आधी लागतो, मग पहिली गोष्ट आर्टिकल कोणाकोणाच्या आधी लागतो, कलेक्टिव्ह नाउनच्या आधी आर्टिकल लागणार, कलेक्टिव्ह नाउनच्या आधी आर्टिकल लागणार. कॉमन नाउनच्या आधी आर्टिकल लागणार, कॉमन नाउनच्या आधी काय लागणार, आर्टिकल लागणार. कॉमन, ओके, कॉमन नाउनच्या आधी काय लागणार, आर्टिकल लागणार. कोणाच्या आधी लागणार नाही, प्रॉपर नाउनच्या आधी आर्टिकल लागत नाही. पण याला एक्सेप्शन काय, ती वस्तू जगात एकच असेल तर लागेल. हिमालय, गंगा, यमुना, सरस्वती, रामायण, महाभारत, व्हॉटएव्हर, द ओनली. ओके, देन प्रॉपर नाउनच्या आधी लागत नाही. देन अजून काय, मटेरियल नाउनच्या आधी पण आर्टिकल वापरते, द मिल्क होत नाही. मटेरियल नाउनच्या आधी पण काय होत नाही, आर्टिकल होत नाही. समजतं मला काय म्हणायचं, द वॉटर. पण याचे पण याला एक्सेप्शन आहेत. इथं पण काय लागतो, द हे आर्टिकल लागतो. ओके, समजते. या दोघांना द आर्टिकल वापरणार, या दोघांना आर्टिकल वापरणार नाहीत. या दोघांना आर्टिकल यूज होणार, या दोघांना बेसिकली आर्टिकल यूज होत नाही. पण याला एक्सेप्शन केस मध्ये द हे आर्टिकल काय केलं जातं, वापरलं जातं. द ओनली द आर्टिकल यूज इन अ एक्सेप्शन केस. गॉट इट व्हॉट आय एम सेइंग दॅट, गॉट इट. ओके, चलो नाव द नेक्स्ट बघा. याची पीडीएफ हवी असेल, हा व्हिडिओ 2दा रिपीट करा. आपण एक सिरीज चालू केली इंग्लिश ग्रामरची. ओके, इंग्लिश ग्रामरची सिरीज चालू केली. कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या संदर्भात काही डाऊट, काही शंका असेल तर कॉल करू शकतात. ओके, नाव द नेक्स्ट बघा. आता आपल्याला काही इम्पॉर्टन्स रिमेंबर घेऊया कलेक्टिव्ह नाउनचा उपयोग. ओके, आता बघा कलेक्टिव्ह नाउनच्या बाबतीत लक्ष द्या. ओके, कलेक्टिव्ह नाउन हे काही प्रकारचं नाउन अर्थ इम्पॅक्ट झाल्यास त्याचं वर्ब पण सिंग्युलर असतं. ओके, आता कलेक्टिव्ह नाउन सिंग्युलर असेल तर वर्ब पण काय वापरणार, सिंग्युलर. मात्र याचा स्वतंत्र उपयोग झाल्यास प्लुरल होतो. कलेक्टिव्ह नाउनचा एकच अर्थ झाला तर ते सिंग्युलर असतं, आणि वेगवेगळे अर्थ झाले तर प्लुरल होतं. ऍक्च्युली हा जनरल इंग्लिशचा पहिलाच रूल आहे. जेव्हा तुम्ही हे बेसिक पार्ट ऑफ स्पीच त्यानंतर जेव्हा सुरुवात कराल, ठीक आहे, तेव्हा ज्यावेळेस तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेस काय होणार, तुम्ही जेव्हा सुरुवात कराल त्यावेळेस काय होणार, तुम्हाला समजलं पाहिजे. व्हेन सब्जेक्ट इज सिंग्युलर तर नाउन इज ऑल्सो सिंग्युलर, नाउन इज सिंग्युलर तर वर्ब ऑल्सो सिंग्युलर, नाउन इज प्लुरल, वर्ब ऑल्सो प्लुरल. ते पुढे आपण शिकूया. डोंट वरी, हे जे टेलिग्रामच्या मध्ये येतात सो त्याचं टेन्शन घेऊ नका. ओके, नेक्स्ट घेऊया आपण. बघा आता हे कसं काय सांगतो बघा. आता मला एक सांगा, कलेक्टिव्ह नाउन जर एक सिंग्युलर असेल, एक पूर्ण एकच सिंग्युलर दाखवलं असेल तर वर्ब पण सिंग्युलर असावं, आणि कलेक्टिव्ह नाउन जर वेगवेगळ्या डिसिजन दाखवत असेल तर वर्ब पण काय असावं, प्लुरल असावं. बघा, तर ज्युरी म्हणजे काय, 4-5 जजांचा जो एक ग्रुप असतो त्याला काय म्हणतात, ज्युरी म्हणतात. ज्युरी हॅज गिव्हन इट्स डिसिजन न्यूमेनसली. ठीक आहे, न्यूमेनसली. आता एकमताने ज्युरीने आपला डिसिजन दिला, एकमताने म्हणजे सिंग्युलर आहे म्हणून इथं हॅज सिंग्युलर वापरलाय. आता तुमचं कन्फ्युजन हे पण असेल की सिंग्युलर एम इज आर पैकी सिंग्युलर काय, वॉज वर पैकी सिंग्युलर काय, वॉज वर म्हणतात, काही लोक त्याला वेअर म्हणतात. ओके, त्याला काय म्हणतात, वेअर म्हणतात. मी बरेच दिवस वेअर म्हणायचो, बट नंतर जेव्हा व्हेन प्रिपेअर त्यावेळेस कळालं याला वर, दॅट करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज वर. कारण की हा वर वेअर जर म्हणाल तर मग या वेअर मध्ये जॉर्ज बुश, या वेअर मध्ये कन्फ्युजन होऊन जाईल, म्हणून याला वर म्हणूया आपण. काय म्हणूया, वर म्हणतात. ओके, ठीक आहे, चला. मग आता हा सिंग्युलर दाखवलाय. का सिंग्युलर दाखवलाय, कारण की सर्वांनी एकाच मताने काय दिलाय, डिसिजन दिलाय, म्हणून हॅज काय सिंग्युलर आहे. मग तुमचं हे पण कन्फ्युजन असेल की एम इज आर पैकी सिंग्युलर काय, वॉज वर पैकी सिंग्युलर काय, शाल विल पैकी सिंग्युलर काय, हॅव हॅज पैकी सिंग्युलर काय, डूडस पैकी सिंग्युलर काय, प्लुरल काय, तर मला कमेंट करा, मी त्याच्यावरचा सेपरेट व्हिडिओ बनवेन. आता बघा, त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. पुढचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, द ज्युरी jury have given their decision separately. आता ज्युरीने आपला डिसिजन सेपरेट दिला. ज्युरीने आपला डिसिजन काय दिला, सेपरेट दिला. सपोज 5 जज असतील, संविधानिक बेंच म्हणूया आपण त्याला, पॉलिटिकल सायन्स मध्ये संविधानिक बेंच म्हणूया.
तिघांनी वेगळा डिसिजन दिला, दोघांनी वेगळा डिसिजन दिला, म्हणजेच त्या ज्युरीने आपला डिसिजन काय दिला, सेपरेट दिला. म्हणजे 2 ग्रुप झाले. किती ग्रुप झाले, 5 जज होते. 5 जज होते. ज्युरी म्हणजे ग्रुप ऑफ जज. ओके, 5 जज होते आणि त्यांनी 3 लोकांनी वेगळा डिसिजन दिला आणि ह्या 2 लोकांनी वेगळा डिसिजन दिला, म्हणजे सेपरेट डिसिजन दिला. कुठला डिसिजन दिला, सेपरेट. मग किती ग्रुप झाले, 2. सो दॅट्स वाय हॅव इज अ प्लुरल. आता हॅव आणि हॅव सिंग्युलर का प्लुरल हे तुमचं डोक्यात आलं पाहिजे. समजतंय मला काय म्हणायचंय. सो क्लिअर आहे, क्लिअर आहे, समजतंय. सो सिंग्युलर नाउन, कलेक्टिव्ह नाउन जे असतात ते सिंग्युलर असतात की प्लुरल असतात ते डिपेंड करतं. कधी कधी सिंग्युलर वापरला जातो, कधी कधी प्लुरल वापरला जातो, पण डिपेंड करतं की त्या सेंटेन्सचा मिनिंग काय होतोय. आता बघा फॉर एक्झाम्पल नेक्स्ट सेंटेन्स घेऊया आपण. नेक्स्ट सेंटेन्स घेऊया. बघा काय म्हटलंय, माय फॅमिली इज कमिंग टुमॉरो. माझी पूर्ण फॅमिली एकच उद्या येते. सो इज काय, सिंग्युलर आहे. माय फॅमिली इज रिच. माझी फॅमिली श्रीमंत आहे. श्रीमंत नसेल तर त्याच्यातला असतील, श्रीमंत असतील. काही व्यक्ती काय असतील, श्रीमंत असतील. ओके, अँड ऑनेस्ट पीपल म्हणून आर वापरलाय. काय वापरलाय, आर वापरलेला आहे. माझ्या फॅमिलीतील काही लोक श्रीमंत असतील म्हणून काय वापरलाय, आर वापरलेला आहे. समजतंय. ओके, चालायचं पुढे. चलो नाव द नेक्स्ट घेऊया. बघा आता हे समजतंय, हे समजतंय. आता आपल्याला बघा आपण थोडंसं, मला माहिती आहे हा व्हिडिओ मोठा होईल, बट गॅरंटी देतो मित्रांनो की तुमचं हे सर्व गोष्टी क्लिअर होतील. ओके, चला पुढे जाऊया. आता कलेक्टिव्ह नाउन जे असतात, कलेक्टिव्ह नाउन जे असतात त्यापैकी खालील नाउन हे मूलतः सिंग्युलर असतात. कलेक्टिव्ह नाउन खालील नाउन काय असतात, सिंग्युलर असतात. त्यांचं प्लुरल होत नाही. आयएमपी आहे त्यांचं काय होत नाही, प्लुरल होत नाही. त्यानंतर येणारं वर्ब सुद्धा काय असतं, सिंग्युलर असतं. आता एक कन्सेप्ट डोक्यात टाकायची, वेन नाउन इज अ सिंग्युलर. बेसिक पहिला रूल आहे, इंग्लिश ग्रामरचा पहिला रूल आहे. वेन नाउन इज अ सिंग्युलर, नाउन इज अ सिंग्युलर, वर्ब ऑल्सो सिंग्युलर. नाउन सिंग्युलर असेल तर वर्ब पण काय पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. आणि नाउन इज प्लुरल, नाउन इज प्लुरल तर वर्ब सुद्धा काय पाहिजे, प्लुरल पाहिजे. ओके, हा इंग्लिशचा पहिला रूल आहे. इंग्लिशचा काय आहे, पहिला रूल आहे. याचे आता तुम्हाला नाउन सिंग्युलर करण्यासाठी आणि वर्ब सिंग्युलर करण्यासाठी एक्झॅक्टली अपोजिट रूल्स आहेत. एक्झॅक्टली काय आहेत, अपोजिट रूल्स आहेत. जेव्हा आपण नाउन आणि वर्बचं कंपॅरिझन करूया किंवा पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कळेल. नाउन सिंग्युलर करण्यासाठी यस 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 हे प्रत्यय लागतात, तुम्हाला माहित असेल. आणि वर्ब प्लुरल करण्यासाठी नाही. नाउन दे बघा, आता एकदम सिंपल एक कन्सेप्ट डोक्यात टाकून घ्या. एक डोक्यात कन्सेप्ट टाकून घ्या. इथं आल्यात तर तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, आपण इथं आहोत तर मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला हा रूल, हा इंग्लिशचा पहिला रूल आहे. ओके, हा इंग्लिशचा पहिला रूल आहे. तुम्ही प्रत्येक जागेवर लक्षात ठेवू शकतात. मी काय करतो, इथे एक ब्लँक पेज घेतो, एक ब्लँक पेज घेतो, वरती घेतो, वरचं ब्लँक पेज घेतो आणि तुम्हाला सांगतो. ओके, लुक ॲट हिअर. सपोज बॉय, मी काय एक्झाम्पल लिहिलं, बॉय. आणि हा काय आहे, नाउन आहे. बॉय काय आहे, नाउन. माहित असेल तुम्हाला बॉय काय आहे, नाउन. आणि मी म्हटलं प्ले, मी काय म्हटलं, प्ले. प्ले काय आहे, वर्ब. प्ले काय आहे, वर्ब. ओके, तर बॉयचं काय होणार, सिंग्युलर आणि प्लुरल कसं होणार, सिंग्युलर लिहितो, इथं काय लिहितो, प्लुरल लिहितो. बॉयचं, बॉय हा सिंग्युलर आहे आणि बॉयज काय आहे, बॉयज काय आहे, प्लुरल आहे. बॉयज काय आहे, प्लुरल आहे. वर्ब, प्लेचं पण सिंग्युलर प्लुरल होणार. इथं काय होणार, सिंग्युलर होणार आणि इथं काय होणार, प्लुरल होणार. आता ऑलरेडी हा प्ले प्लुरल आहे. सिंग्युलर होण्यासाठी यस लावूया, प्लेज होऊया. समजतं मला काय म्हणायचंय. म्हणजे जेव्हा नाउनला आपण यस किंवा यस प्रत्यय लावतो तर नाउन काय होतं, प्लुरल होतं. आणि वर्बला यस किंवा यस प्रत्यय लावला तर वर्ब काय होतं, सिंग्युलर होतं. वर्ब काय होतं, सिंग्युलर होतं. आणि ऑलवेज नाउन सिंग्युलर असेल याची जोडी आणि याचीच जोडी लावायची, याची जोडी आणि याचीच जोडी लावायची. नाउन सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा सिंग्युलर हवं. नाउन प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा प्लुरल असावं. कुठल्याही इंग्लिशमध्ये हा रूल्स अप्लाय होतो, कुठल्याही चॅप्टरमध्ये अप्लाय होतो. वेन नाउन इज अ सिंग्युलर, वर्ब ऑल्सो सिंग्युलर. वेन नाउन इज अ प्लुरल, वर्ब ऑल्सो प्लुरल. समजतं मला काय म्हणायचंय. बेसिक बेसिक रूल्स आहेत, हे फॉलो करायचे. एक्झाम मध्ये आपल्याला इथे टॅकल करण्यासाठी मदत होते. चला पुढे जाऊया आपण. बघा पुढे जाऊया. मी हे ऑलरेडी घेतलं आपण. ओके, हे घेतलं. याची पीडीएफ हवी असेल तर ऍप्लिकेशनच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये आहे, तुम्ही करू शकतात. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं, आता हे आपण डिस्कस केलं. काही नाउन प्लुरल असतात, त्याच्यामुळे ते प्लुरल करू नये म्हणून वर्ब सुद्धा काय असतं, प्लुरल असतात. मात्र त्यांच्या आधी आर्टिकल वापरत नाही. द हे स्पेशल केस मध्ये वापरतात. पोलीस, पीपल, पोल्ट्री, जेंट्री, क्लिअरी, कॅटल. कॅटल माहित असेल तुम्हाला, प्लुरल आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे त्याचं पुन्हा प्लुरल होत नाही. वॉमिन, हे सर्व काय आहेत, ऑलरेडी प्लुरल आहेत. वर्ब सुद्धा प्लुरल वापरला जातो आणि याच्या आधी आर्टिकल वापरत नाही, मात्र स्पेशल केस मध्ये वापरतात. द पीपल, बघा, द पीपल आर गॅदरिंग हिअर. ठीक आहे, द पीपल अनेक वचन आहेत आणि द आर वापरलाय, प्लुरल फॉर्म सुद्धा वापरलाय. पीपल ऑलरेडी प्लुरल आहे आणि वर्ब सुद्धा काय वापरलाय, प्लुरल वापरलेला आहे. समजतं मला काय म्हणायचं. पीपल ऑलरेडी प्लुरल आहे, वर्ब सुद्धा काय वापरलाय, प्लुरल आहे.
पुन्हा एक बघा, पुन्हा आता बघा हे कॅटल ऑलरेडी प्लुरल आहे, कॅटल ऑलरेडी प्लुरल आहे, वर्ब सुद्धा काय वापरला आहे, कॅटल ऑलरेडी प्लुरल आहे, आर सुद्धा काय वापरलंय, प्लुरल वापरलाय. मला हे कमेंट करून सांगा कोणतं वर्ब आय इज आर वॉज वर पैकी सिंग्युलर प्लुरल मध्ये काही डाऊट असेल, शंका असेल तर विचारू शकतात. आपण बघा आता आपण खऱ्या अर्थाने एक्झाम, आता हे काही कलेक्टिव्ह नाउनची यादी दिली आहे तुमच्याकडे, मी ही ऑलरेडी ऍप्लिकेशन मध्ये दिली, याच्यामध्ये दिलेली आहे, तुम्ही ती इथून बघू शकता, 2-3 वेळा बघू शकतात. आता अब्स्ट्रॅक्ट नाउन, सर्वात महत्वाचं अब्स्ट्रॅक्ट नाउन, याचे मी एरर मिस्टेक सुद्धा घेणार आहे, याच व्हिडिओमध्ये एरर मिस्टेक घेणार आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जायचं नाहीये, पूर्ण शेवटपर्यंत बघा, एरर मिस्टेक तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, अब्स्ट्रॅक्ट नाउन, अब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स बेसिकली काय असतात, फिलिंग्स असतात. अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे बेसिकली काय असतात, फिलिंग्स असतात. समजतं मला काय म्हणायचंय. ओके, बेसिकली अब्स्ट्रॅक्ट नाउन इज इनविजिबल असतात, म्हणजे काय असतात, अदृश्य असतात. वी कांट सी ऑर टच बट इमॅजिन इट. ओके, पण आपण त्यांना काय करू शकतो, इमॅजिन करू शकतो. फॉर एक्झाम्पल ब्युटी माहित असेल, फेथ, होप, डेंजर, ट्रॅडिशन, रिलिजन्स, एज्युकेशन, लॉ, ऑर्डर, इंटेन्शन. ओके, लव्ह, हर्ट, जेलियस, चाइल्डहुड, युथ, हे सर्व काय दिसत नाही, टच होतात, हृदयाला काय होतात, टच होतात, म्हणून ते काय असतात, अब्स्ट्रॅक्ट नाउन असतात. अब्स्ट्रॅक्ट नाउन पैकी काही नाउन हे अनकाउंटेबल असतात, काही नाउन काय असतात, अनकाउंटेबल असतात, त्याच्यामुळे त्यांचं प्लुरल होत नाही. अनकाउंटेबल नाउन कधीच प्लुरल होत नाही. मी आधीच घेतलेले, त्या नावांपूर्वी आर्टिकल येत नाही, मात्र द काही कारणास्तव वापरला जाऊ शकतो. स्पेशल केसमध्ये, स्पेशल केसमध्ये काय वापरला जाऊ शकतो, द वापरला जाऊ शकतो. ओके, नाव द लेट्स बिगिन. बघा आता पुढे जाऊया, आपण पुढे जाऊया. आता बघा फॉर एक्झाम्पल, बघा लुक ॲट हिअर, बघा. ओके, सो लेट्स बिगिन. बघा, ब्युटी, लव, फेथ, होप, व्हर्च्यू, ठीक आहे, हॅपीनेस. आता बघा यांच्या आधी आर्टिकल वापरत नाही. आता ब्युटी इज वेल ऑफ फॉर्म वापरता येणार नाही. द ब्युटी ऑफ मोनालिसा इज आउटस्टँडिंग याच्या आधी वापरता येईल, कारण की स्पेशल केस आहे. मोनालिसाच्या ब्युटी बद्दल सांगितली, ती एकच आहे म्हणून काय वापरलाय, द वापरलेला आहे. ओके, आता बघा अब्स्ट्रॅक्ट नाउन पैकी काही काउंटेबल नाउन स्वरूपात आढळतात, त्यांचं प्लुरल फॉर्म होतं, आणि त्यांच्या पुढे आर्टिकल वापरतात. काउंटेबल असेल तर आर्टिकल वापरणार. लॉ, ऑर्डर, स्किल, ट्रॅडिशन, इन्व्हिजन, सिंग्युलर होतात लॉ, प्लुरल होतात लॉज. ओके, लॉ अँड ऑर्डर तुम्ही ऐकलं असेल नाव. तर या पद्धतीने आता बघा, आता तुमचं डोक्यात आलं पाहिजे, आता डोक्यात आलं पाहिजे, काउंटेबल नाउनचा प्लुरल फॉर्म होत नाही, मिल्क्स होत नाही, वॉटर्स होत नाही. ओके, चला पुढे जाऊया आपण. आता बघा असा क्वेश्चन दिलेला आहे, हे क्वेश्चन दिले आहेत बघा. ही गेव मी मेनी ऍडवाइस अबाउट माय करियर. क्वेश्चन काय आहे, ही गेव मी मेनी ऍडवाइस अबाउट माय करियर. आता ऍडवाइस देणे म्हणजे काय, सल्ला देणे. सल्ला देणे मोजता येतो का, एक सल्ला, दोन सल्ला, अनकाउंटेबल आहे. सल्ला कसा आहे, अनकाउंटेबल आहे. अनकाउंटेबल नाउन काय होत नाही, अनकाउंटेबल नाउन काय होत नाही, प्लुरल होत नाही, म्हणून हा यस चालणार नाही. सो राईट आन्सर ऍडवाइस पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, ऍडवाइस पाहिजे होतं. समजतं मला काय म्हणायचं, अनकाउंटेबल नाउन काय होत नाही, प्लुरल फॉर्म मध्ये होत नाही. सो तुमचा करियर मिस्टेक कुठे कळतंय. मग एक्झाम कधी असतं, कसं असतं, असं एक वाक्य देणार, असं एक वाक्य देणार, त्याच्या खाली असं अंडरलाईन करून देणार, दिस इज ए पार्ट, दिस इज अ बी पार्ट, दिस वन इज सी पार्ट, हा ए पार्ट आहे, हा बी पार्ट आहे, हा सी पार्ट आहे, हा डी पार्ट आहे. फाइंड द एरर मिस्टेक इन अबाउ सेंटेन्स. मग ए मध्ये मिस्टेक आहे, बी मध्ये मिस्टेक आहे, सी मध्ये मिस्टेक आहे का डी मध्ये मिस्टेक आहे. मग या वाक्यामध्ये सी मध्ये काय होती, मिस्टेक होती. समजते मला काय म्हणायचंय. ओके, गॉट इट. ओके, चला, म्हणजे अनकाउंटेबल नाउनचं काय होत नाही, प्लुरल फॉर्म होत नाही. तुम्ही ऍडवाइस लगेच लिहून ठेवायचं, ऍडवाइसचं कधीच प्लुरल फॉर्म होत नाही. हेच क्वेश्चन एक्झाम मध्ये पुन्हा पुन्हा येणार, वाक्य चेंज होणार. लक्ष द्या, एक्झाम मध्ये काय होणार, एक्झाम मध्ये सेंटेन्स चेंज होऊ शकतं, पण वाक्यामध्ये ऍडवाइस टाकून देणार. मग तुमच्या लक्षात डोक्यात राहिलं पाहिजे, ऍडवाइसचं प्लुरल होत नाही, ऍडवाइसचं काय होत नाही, प्लुरल होत नाही. समजतं मला काय म्हणायचंय. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय म्हटलंय, द इन्फॉर्मेशन यू शेअर आर ॲक्युरेट. The information you share is accurate. आर्नी is accurate. Okay, the information हे also countable noun आहे, बरोबर आहे का. आता द वापरलाय म्हणून, आता द एकदम बेसिक लॉजिक आहे. द एकाच वस्तूसाठी वापरतात आपण. द कोणासाठी वापरतात, एकाच वस्तूसाठी वापरतो, बरोबर आहे की नाही. मग हा द जर वापरला असेल तर ती इन्फॉर्मेशन एकच असेल. इन्फॉर्मेशन काय असेल, एकच असेल, म्हणून या यसचं काम नसलं पाहिजे. आणि इन्फॉर्मेशन असंही अनकाउंटेबल असते, माहिती मोजू शकत नाही, एक माहिती, दोन माहिती, चार माहिती, आणि द इन्फॉर्मेशन आहे म्हणून ते होणार नाही. समजलं काय करतोय. ओके, चलो नाव द नेक्स्ट बघा, पुढचं वाक्य बघा. These are 5 deers in the park. ओके, these are 5 deers in the park. आता तुम्हाला जेव्हा सिंग्युलर प्लुरलचे रूल सांगेन त्यावेळेस कळेल. आता डिअरचं सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म एकच असतं. डिअरचं सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म, सिंग्युलर पण डिअर होतो, प्लुरल फॉर्म पण काय होतो, डिअरच होतो. सो इथं डिअर्स करून दिलं, मग लगेच लक्षात लिहून घ्यायचे, सेंटेन्स चेंज होईल, सेंटेन्स काय होईल, चेंज होईल, पण डिअर हा शब्द त्याच्यामध्ये टाकून देणार. ठीक आहे, शब्द काय करणार, टाकून देणार. येते लक्षात.
ओके समजतंय मला काय म्हणायचंय? ओके समजतंय? ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. बघा काय म्हटलंय, अ हार्ड ऑफ शिप म्हणजेच मेंढींचा कळप, हेड ऑफ शिप. ओके कळप. आता कळप ऑलरेडी कलेक्टिव्ह नाऊन आहे. कळप ऑलरेडी काय आहे? काय कलेक्टिव्ह नाऊन आहे. आणि कलेक्टिव्ह नाऊन असल्यामुळे त्याचं कधीच प्लुरल फॉर्म होत नाही. कलेक्टिव्ह नाऊन असल्यामुळे काय होत नाही? प्लुरल फॉर्म होत नाही. म्हणून आर चालणार नाही. इथं काय पाहिजे होता? इज पाहिजे होता. काय पाहिजे होता? इज पाहिजे होता. द हेड ऑफ शिप इज गॅझिंग इन द फील्ड. गॅझिंग म्हणजे चरणे. गॅझिंग म्हणजे चरणे. ठीक आहे. ग्रॅझिंग म्हणजे चरणे. समजतं मला काय म्हणायचे? आवाज वगैरे येत असेल? ओके चला येते लक्षात? ओके चला म्हणजेच लक्षात ठेवायचं. आता बघा हा पण सेम क्वेश्चन आहे. सेम क्वेश्चन आहे बघा. द पीपल्स इन द विलेज. आता पीपल इन द विलेज, पीपल्स. हा आता बघा, आता हे बघा तुम्हाला आधी सांगितले हा द शब्द जर आला तर द असेल म्हणजे एकच असेल तर इथं द असेल तर पुढे लगेच यस चाललात नाही. द पीपल पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? इन द विलेज आर व्हेरी फ्रेंडली. ऑलरेडी पीपल प्लुरल फॉर्म मध्येच असतो. ठीक आहे. ठीक आहे. ऑलरेडी प्लुरल फॉर्म मध्ये असतो म्हणून त्याचा पुन्हा यस करायचा नाही. पीपल्स. ओके येते लक्षात मला काय म्हणायचंय? पीपल्स इज ऑलरेडी प्लुरल फॉर्म मध्ये आहे. येते लक्षात? हा आता बघा, आता हा एक सेंटेन्स बघा. बऱ्याच पोरांचं कन्फ्युजन असेल. एकदम लहान पोरासारखं सेंटेन्स सांगतो मी याला. हे सॉल्व्ह करण्यासाठी हे सॉल्व्ह करण्यासाठी अतिशय पहिली दुसरीच्या पोरांसारखं सेंटेन्स सांगतो. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. दिस चाइल्ड नीड स्पेशल केअर. आता बघा एक एक्झाम्पल सांगतो बघा. दिस आणि दिस मध्ये बघा. इज ओके दिस बघा लक्ष द्या. दिस बॉय ओके वेट हा दिस बॉय इज प्लेइंग दिस बॉय इज प्लेइंग क्रिकेट वॉट एव्हर. ओके नाही हेच वाक्य मी असं लिहितो. दिस बॉयज आर प्लेइंग. दिस बॉय आर प्लेइंग. आता एक कन्सेप्ट डोक्यात टाका. हा दिस असेल. कोणता दिस असेल? हा दिस असेल. हा दिस असेल. ओके तर हा सिंग्युलर दिस आहे. हा काय? सिंग्युलर दिस आहे. मग याच्यानंतरचं नाउन पण काय पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. आणि याच्यानंतरचं वर्ब पण काय पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. इथं हे सर्व काय पाहिजे? सिंग्युलर हवं. काय हवं? सिंग्युलर हवं. हा दिस सिंग्युलर आहे. त्याच्यानंतर बॉयज पण सिंग्युलर हवा आणि हा इज पण काय असावा? सिंग्युलर असावा. म्हणजे ही तीन जोड्या सिंग्युलर असल्या पाहिजे. हा दिस ऑलरेडी काय दाखवतो? प्लुरल दाखवतो. दिस दॅट. पर्सनल प्रोनाउन शिकला असेल तुम्ही किंवा आपण करणार आहोत. हा दिस मग लगेच दोन वाक्य लिहून टाकायचे. हा दिस आला की याच्यानंतर लगेच प्लुरलच असावा. याच्यानंतर काय असावा? प्लुरल. आणि याच्यानंतर पण प्लुरलच असावा. हे तिघ लाईनी प्लुरल असाव्यात. काय असाव्यात? प्लुरल असाव्यात. मग मला एक सांगा, हा दिस जर तुम्ही इथं बरोबर केला, हा दिस जर प्लुरल आहे, हा दिस प्लुरल आहे, तर हा चाइल्ड्स प्लुरल होतो का? चाइल्डचा प्लुरल फॉर्म आहे चिल्ड्रन्स. चाइल्डचा प्लुरल फॉर्म काय आहे? चिल्ड्रन्स. सो हे दोन वाक्य आयएमपी या दिस नंतर नेहमी दोघं पुढचे नाउन अँड वर्ब ऑल्सो प्लुरल असावा. हेल्पिंग वर्ब पण प्लुरल असावा आणि या दिस सिंग्युलर असावा. याच्यानंतर सिंग्युलर असावा आणि या दिस नंतर नाउन अँड हेल्पिंग वर्ब ऑल्सो प्लुरल असावा. समजते? दोघं वाक्य लहान पोरासारखे लिहून दिलेत. अतिशय 4वी-5वी वर्गाचे सेंटेन्स लिहून दिलेली आहेत. समजते मला काय म्हणायचंय? सो दिस हा शब्द आलेला होता. इथं दिस हा शब्द आलेला होता आणि म्हणून या दिस या शब्द आले असल्यामुळे या दिस नंतर नेहमीच हा प्लुरल आहे म्हणून इथं पण प्लुरल असावा. आणि चाइल्डचा प्लुरल चाइल्ड्स होत नाही तर चिल्ड्रन्स होतो. काय होतो? चिल्ड्रन्स होतो. समजते मी काय करतोय? कोणत्या मेथडने सोडवतोय? लक्ष देतंय? चालायचं पुढे. नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा मग आता तुमचे हे डोक्यात राहिले पाहिजे. दोघं सेंटेन्स तुमचे डायरेक्टली डोक्यात राहिले पाहिजे. ओके आणि द नंतर नेहमीच वर्बला यस लागत नाही. द नंतर आता मागं बरेच उदाहरण तसे तुम्ही बघितलेत. ओके चला पुढे घेऊया. द टीम. आता बघा पुन्हा एकदा सांगितलं मी, पुन्हा द टीम आला. आणि टीम ऑलरेडी सिंग्युलर आहे ना, आधी द पण लागलाय म्हणजे दोघं गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. द लागलाय आणि टीम सुद्धा ऑलरेडी काय एक सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउन आहे त्याच्यामुळे आर चालणार नाही. Participate hard to the match. Okay, the sentence काय आहे? The team are participating hard for the match. Okay, the team has already collective noun आहे. टीम काय आहे? कलेक्टिव्ह नाउन आहे. कलेक्टिव्ह नाउन ऑलरेडी कसं म्हणून दाखवलेलं आहे? ओके कलेक्टिव्ह कलेक्टिव्ह नाउन म्हणून काय दाखवलेलं आहे? सिंग्युलर म्हणून दाखवलंय म्हणून इथं इज चालणार नाही. आणि त्याच्या आधी तुमचं नाही डोक्यात राहिलं तर द आहे म्हणजे तो एकच आहे. एक नंतर प्लुरल येणार नाही म्हणून चुकलेलं आहे.
ओके, समजतंय मला काय म्हणायचंय? मग आर चुकलेला आहे. इथं काय पाहिजे होता? इज हवा होता. काय हवा होता? इज हवा होता. हा, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करून द्या. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये कुठल्याही सब्जेक्टच्या बाबतीत काही डाऊट शंका असेल तर मला तुम्ही कॉल करू शकतात. काय करू शकतात मित्रांनो? कॉल करू शकतात. पुढचं एक्झाम्पल बघा. ही बॉट, हा, बायचा बॉट होतो बरं का, बायचा काय होतो? बॉट. ही बॉट 2 फर्निचर्स. आता फर्निचर बघा, फर्निचर ऑल्सो कलेक्टिव्ह नाउन आहे. आता टेबल राहिला असता, चेअर राहिली असती. आता टेबलचं अनेक वचन होऊ शकतं. चला, टेबल फर्निचरचा एक पार्ट आहे, चेअर टेबलचा एक फर्निचरचा एक पार्ट आहे, बरोबर आहे. कपबोर्ड असतं, डायनिंग टेबल असतात, तर त्याचं अनेक वचन होऊ शकतं. पण फर्निचर ऑलरेडी कलेक्ट अनकाउंटेबल आहे. फर्निचर काय आहे? फर्निचर म्हणजे नक्की काय माहितीये का? त्याच्यामध्ये किती टेबल आहेत, किती चेअर आहेत, ऑलरेडी अनकाउंटेबल आहे. आणि अनकाउंटेबल असल्यामुळे फर्निचरचं अनेक वचन यस होणार नाही, प्लुरल फॉर्म होत नाही. फर्निचरच लिहायचं. काय लिहायचं? हा, टेबलचं होऊ शकलं असं, चेअरचं होऊ शकलं असं, फर्निचरचा एखादा पार्ट दिला असतं तर त्याचं प्लुरल फॉर्म झालं असतं. हे लक्षात मला काय म्हणायचंय? तो इथं फर्निचर शब्द चुकलेला आहे. फर्निचर्स नाही पाहिजे, फक्त काय हवा? फर्निचर हवा. मग तुमच्या डोक्यात लगेच राहिलं पाहिजे असे काही शब्द लगेच लिहून ठेवायचे. फर्निचर्स इज इक्वल टू फर्निचर्स, म्हणजे इथंच मिस्टेक होतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ही सेंटेन्स तुमची, ही स्ट्रक्चर तुमचं समजलं तर इथं फक्त हे वाक्य एक्झाम मध्ये काय चेंज होणार? हे सेंटेन्स चेंज होणार. पण हा वर्ड फर्निचर पुन्हा एक्झाम मध्ये तुम्हाला दिसेल, पुन्हा काय होईल? दिसेल. म्हणून मी काय केलेलं आहे? सेम एक्झाम्पल कंडक्ट केलेली आहे. आता बघा, नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय म्हटलंय. The teacher assigned several homeworks for the weekend. The teacher ने असाइन केला several homeworks. आता होमवर्क एकच सिंग्युलरच असतो, अनकाउंटेबल आहे होमवर्क. हा, होमवर्क काय आहे? अनकाउंटेबल आहे. पोरं करत नाही तो भाग वेगळा आहे. होमवर्क काय? अनकाउंटेबल आहे, मोजू शकत नाही. 1 2 3 4 व्हॉटेवर, म्हणून त्याचं काय होत नाही? होमवर्क्स होत नाही. काय होत नाही? होमवर्क होत नाही. म्हणून यस चुकलेला आहे. काय चुकलेला आहे? यस चुकलेला आहे. आलं लक्षात? आता बघा, सेंटेन्स पुन्हा एकदा रिपीट झालं. शीट एकदा पुन्हा सेंटेन्स काय झालं? रिपीट झालं. लुक ॲट हियर. ओके, दिस चाइल्ड्स नाही रे, कसं होणार? चिल्ड्रन्स. हा काय? प्लुरल आहे. हा काय? प्लुरल आहे. मग इथं पण काय पाहिजे होता? प्लुरलच पाहिजे होता. मग चिल्ड्रन्स पाहिजे होता. काय पाहिजे होता? चिल्ड्रन्स हवा होता. काय पाहिजे होता? चिल्ड्रन्स हवा होता. येते लक्षात? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आय नीड अन ऍडवाइस अबाउट दिस इश्यू. ऍडवाइस आत्ताच लिहून ठेवायचं आहे. मला एक ऍडवाइसची गरज आहे या इश्यूवरती. ठीक आहे, या घटनेवरती मला तुझ्या सल्ल्याची गरज आहे. ऍडवाइस ऑलरेडी अनकाउंटेबल आहे, सो त्याच्यामुळे काय झालं पाहिजे? ऍडवाइसच झालं पाहिजे. येते लक्षात काय करतोय आपण? ओके, चला, आता ऍडवाइस शब्द तुमच्या डोक्यात राहील की हा कधीच प्लुरल फॉर्म मध्ये होत नाही. आता इक्विपमेंट, जसं फर्निचर आहे ना, जसं फर्निचर हा शब्द आहे ना, तसं इक्विपमेंट पण एक शब्द आहे बघा. द इक्विपमेंट, ऑलरेडी द लागलाय म्हणून इथे यस लागणार नाही. आता तुम्हाला ही ऍक्च्युली हा ग्रॅमॅटिकल रूल नाही. तुम्ही म्हणाल की जे लोक थोडं व्यवस्थित अभ्यास करत असतील ते म्हणाल सर तुम्ही चुकीचं सांगताय, दचा याचा काही संबंध नाही. आय एग्री दॅट, पण द असेल तर एक सिंग्युलर असतो म्हणून इथे जनरली यस होत नाही. इक्विपमेंट ऑलरेडी अनकाउंटेबल नाउन आहे आणि ते सिंग्युलर म्हणून इक्विपमेंटच काय करणार? वापरणार. इक्विपमेंटच वापरणार. पुन्हा बघा, द आहे आणि न्यूजेस दिलेला आहे. न्यूज ऑलरेडी अनकाउंटेबल आहे म्हणून यस चालणार नाही. म्हणून काय चालणार नाही? यस चालणार नाही. लक्षात येते मला काय म्हणायचंय? हे सेंटेन्स लिहायचे असतील तरी सांगा. याची पीडीएफ हवी असेल तर ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये आहे. याची पीडीएफ कुठे आहे मित्रांनो? ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये आहे. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकतात. तुम्ही काय करू शकतात? आपल्या ग्रुपला पण आहे. ठीक आहे, टेलिग्रामच्या ग्रुपला पण आहे. व्हॉट एव्हर. ओके, नाव द नेक्स्ट बघा. आता बघा, पुन्हा एक शब्द आहे फिश. फिशेस. द फिशेस. आता द फिशेस होत नाही, फिशचा सिंग्युलर आणि प्लुरल फिशच राहतो. फिशचा सिंग्युलर आणि प्लुरल काय राहतो? फिशच राहतो. म्हणून हा द फिशेस ऑफ ऑरियम आर ब्युटिफुल. ठीक आहे, तर हे पण काय झालेलं आहे? चुकलेला. फिशेस होत नाही. ओके, आणि द वापरलाय, मग द असेल तर सिंग्युलरच असावा. द असेल तर काय असावा? सिंग्युलर असावा. ओके, आता पुन्हा बघा, आपण सिंग्युलर प्लुरल बघणार आहोत. पुन्हा बघा काय म्हटलंय? ही विजिट 3 माउसेस इन द लॅबोरेटरी. माउसेस होणार नाही. माउसचं अनेक वचन काय होतं? माईस होतं. काय होतं? माईस होतं. म्हणून काय पाहिजे होता? माईस होता. 5 ऑक्सनचं अनेक वचन. ऑक्सन चुकलंय. ऑक्सन्स ऑलरेडी ऑक्स हा सिंग्युलर आहे आणि ऑक्सेन काय? प्लुरल आहे. हे बरोबर आहे. त्या भाऊने काय करून दिलं? ऑक्सेन्स असं करून दिलेलं आहे म्हणून चुकलेलं आहे. 5 आणि एक संख्या असेल तर संख्याच्या पुढची संख्याच्या पुढे. आता एक अजून एक कन्सेप्ट. आता बघा,
5 ऍपल्स म्हणाल, काय म्हणाल, एक एक्झाम्पल तुम्हाला लहान पोराला समजवण्यासाठी सांगतोय. 5 ऍपल्स म्हणाल. जेव्हा एखादा नंबर येतो ना, जेव्हा नंबर येतो तो नंबरच्या पुढे काय येतो, प्लुरल फॉर्म येतो. नंबरच्या पुढे काय येतो, प्लुरल फॉर्म येतो. बघा, नंबर आला, नंबरच्या पुढे काय आला, प्लुरल फॉर्म आला. नंबर आला, नंबरच्या पुढे काय आला, प्लुरल फॉर्म आला. नंबरच्या पुढे जनरली प्लुरल फॉर्म येतो. ह्या गोष्टी तुम्ही काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. हा ऑक्सिजन चुकला होता तो भाग वेगळा आहे, इथं माउथ चुकला होता तो भाग वेगळा आहे. पण या नंबरच्या नंतर जनरली तुम्हाला प्लुरल फॉर्म चेक करायचा. एखादा संख्या दिली आहे आणि संख्येच्या नंतर प्लुरल फॉर्म चेक करायचा. ठीक आहे, संख्येच्या नंतर काय चेक करायचा, प्लुरल फॉर्म चेक करायचा. ओके, आता पुन्हा पुढचं वाक्य बघा, काय म्हटलेलं आहे. ओके, शी बॉट मेनी स्टेशनरीज फॉर द ऑफिस. आता स्टेशनरी ऑलरेडी काय अनकाउंटेबल नाउन आहे, म्हणून त्याचं अनेक वचन होणार नाही. मी तुम्हाला आधीच वरती पण सांगितलं, स्टेशनरीचे 2 मिनिंग पण सांगितले, तर हा पण चुकलेला आहे. ठीक आहे, आता पुन्हा बघा. ओके, आय रिपीट. ओके, नाव द नेक्स्ट बघा. 5 किलोमीटर्स आर नॉट अ शॉर्ट डिस्टन्स. 5 किलोमीटर आर नॉट अ शॉर्ट डिस्टन्स. आता 5 किलोमीटर, 3 किलोमीटर हे युनिट दिलेलं आहे. हे काय युनिट दिलेलं आहे, 5 किलोमीटर्स, 2 लिटर्स. ओके, आता बघा, 2 लिटर्स असं मी लिहिलं. 2 किलोग्रॅम्स, असं एक सेंटेन्स दिलं. तर हा एक ग्रुप केलाय. हा काय केलाय, ग्रुप केलाय. मग याच्या नंतरची संख्या काय पाहिजे, ही सिंग्युलर आहेत. हे बघा, ऑलरेडी इस नंबर नंतर ऑलरेडी काय वापरलाय, नंबर नंतर ऑलरेडी एस वापरलाय. इट्स ओके, पण हा एक ग्रुप केलाय म्हणून आर नाही पाहिजे, इथं काय पाहिजे, इस पाहिजे. काय पाहिजे होता, इस पाहिजे होता, कारण की 5 किलोमीटर हा काय एक प्रकारचा एक युनिट केलेला आहे. एक काय केलेला आहे, युनिट केलेला आहे. ओके, चला पुढचं बघा. द सिनेरी ऑफ अ माउंटेन आर breathtaking. ओके, द सिनेरी ऑलरेडी सीन द लावलाय म्हणून सिनेरी पाहिजे होता. अनेक वचन चालणार नाहीत. सिन्सचा फॉर्मॅट आहे. सिन्स म्हणजे पाणी, देखावा. ठीक आहे, द माउंटेन आर ब्रेथटेकिंग. तर हा ऑलरेडी तर काय झालाय, चुकलाय. द नंतर ऑलरेडी अनकाउंटेबल नाउन आहे म्हणून सिंग्युलर असावं. काय असावं, सिंग्युलर असावं. आता बघा पुढे काय म्हटलंय बघा. नेक्स्ट सेंटेन्स बघा काय म्हटलंय. नेक्स्ट सेंटेन्स बघा काय म्हटलेलं आहे. ओके, शी लव्स. ओके, शी दिलेला आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. शी लव्स रीडिंग पोएट्री फॉर बाय अ फेमस पोएट. ओके, पोएट्री अनकाउंटेबल नाउन आहे. पोएट्री काय आहे, एक पोएट्री, 2 अनकाउंटेबल नाउन आहे. तुम्ही म्हणाल जर एक कविता, 2 कविता, पण कविता नाही, किती कविता वापरू शकत नाही म्हणून हा सिंग्युलर आहे. हा काय मित्रांनो, सिंग्युलर आहे म्हणून तो अनकाउंटेबल असल्यामुळे सिंग्युलर काय करायचा, वापरायचा. आता पुढचं वाक्य तुम्हाला आराम के साथ देईल. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. कॅटल ऑलरेडी काय सिंग्युलर आहे. म्हणजे कॅटल ऑलरेडी प्लुरल फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्याच्यानंतर हा एस लावण्याची गरज नाही. द असेल तर पुन्हा एस लावण्याची अजून सुद्धा गरज नसते. फिनोनिमा. आता दिस हा सिंग्युलर आहे म्हणून हा एस चालणार नाही. मी आधी सांगितलं, दिस नंतरून येणार जे वाक्य असतं ते काय असतं, सिंग्युलर. आणि या दिस नंतर येणार जे वाक्य असतं ते काय असतं, प्लुरल. काय असतं, प्लुरल. मागं सेंटेन्स पण लिहून दिले. मग हा दिस सिंग्युलर आहे, याच्या नंतर येणारं वाक्य सिंग्युलर असावं म्हणून हे काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. हे काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. समजते काय करतोय. हे एकदम म्हणजे काही याच्यामध्ये काही मिस्टेक वाटत असेल, काही डाऊट शंका असेल तर मला कॉल करू शकतात. ओके, द स्कूल ऑर्गनाइज मेनी ऍक्टिव्हिटीज फॉर चिल्ड्रन्स. ऑलरेडी सांगितलं चाइल्डचं अनेक वचन काय आहे, चाइल्डचं अनेक वचन चिल्ड्रन्स आहे. तिथं ऑलरेडी त्यांनी काय दिलंय, चिल्ड्रन्स दिलाय. द लावलाय तर पुन्हा एस लावण्याची गरज नाही. येते लक्षात. सो हे पण वाक्य काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. ओके, द कमिटी ऑलरेडी काय आहे, एक कलेक्टिव्ह नाउन आहे. कमिटी एक ऑलरेडी कलेक्टिव्ह नाउन आहे. कमिटीची स्पेलिंग बघून घ्या, बऱ्याच जणांना चुकतात. कमिटीची स्पेलिंग बरेच जण काय करतात, चुकतात. कमिटी आर चालणार नाही. कमिटी ऑलरेडी काय आहे, कलेक्टिव्ह नाउन आहे. कशा काय म्हणून वापरतात, एक संघ म्हणून वापरतात. एक म्हणून याच्यानंतर वर्ब चिन्ह असावं, ते काय असावं, सिंग्युलर असावं. मी आधी सांगितलं, वेन नाउन इज अ सिंग्युलर वर्ब ऑल्सो सिंग्युलर, नाउन इज अ प्लुरल वर्ब ऑल्सो प्लुरल. बेसिक रूल आहे इंग्लिशचा, पहिला रूल आहे. इंग्लिश ग्रामर शिकत असताना हा पहिला रूल वापरतात. वेन नाउन इज अ सिंग्युलर वर्ब ऑल्सो सिंग्युलर, वेन नाउन इज अ प्लुरल वर्ब ऑल्सो प्लुरल. गॉट इट. ओके, द पेअर ऑफ सीझर्स. ओके, आता पेअर ऑफ सीझर्स हा सिंग्युलर आहे. पेअर ऑफ सीझर्स आर लेइंग ऑन अ टेबल. मग आर हे द पेअर ऑफ असेल तर हे आर चालणार नाही. इथं काय पाहिजे होता, इज पाहिजे होता. काय पाहिजे होता, इज. द लगेज इथं काय पाहिजे होता, सिंग्युलर असावा, द लगेज. आधी सांगितलं 2-3 फॉर्मॅट आहेत. द लगेज एक अनकाउंटेबल नाउन आहे. द असेल तर त्याच्या पुढचं वाक्य काय असतं, सिंग्युलरच असतं. द असेल तर पुढचं वाक्य काय असतं, सिंग्युलर असतं. समजते मला काय म्हणायचंय. ओके, आता बघा, द टूथ नाही होत, टूथ
टूथेस नाही होत, काय होतं याचा प्लुरल फॉर्म काय होतो, टीथ ऑफ टायगर आर शार्प, प्लुरल फॉर्म ऑफ चुकलेला आहे इथं, इथं काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. ओके चला पुढे जाऊया. ओके आता काय करणार आहात, मी तुम्हाला ही वाक्य देतो बघा, एवढी वाक्य दिलेली आहेत, ही ऍप्लिकेशन मधनं डाउनलोड करायची आणि सोडवायची आहेत. याच्या संदर्भात काही डाऊट शंका असेल तर मला कॉल करा, ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.